कसा वाटला चहा मॅडम? मॅडम मला ही डिलिव्हरी करायला निघायला हवं. ठीक आहे. काय झालं? ऍड्रेस पहा. जयश्री निवास. सानिकाने ऑर्डर केली आहे मॅडम. हे बघा, तुम्ही तिथे जाऊ नका. उगाच परत कार्तिक आणि ताईंना तुमचा अपमान कर. नाही मॅडम, मी जर ही डिलिव्हरी नाकारली तर नोकरीवरून काढून टाकतील मला जायला हवं मॅडम. मॅडम मी असा गेलो आणि असा आलो. बेबू, वाह 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 वाह. आता ये पिझ्झा घेऊन, तुला तुझी लायकी दाखवतो. बेबू, तू नक्की काय करणार आहेस? काय करणार आहे? पिझ्झा खाऊन मला पोट नाही भरायचंय. आज इंद्राचा अपमान करून मला पोट भरायचंय. बेबू, तू एकही संधी सोडत नाहीस. नाहीच सोडणार. या घरामध्ये इंद्रांनी जेवढा माज केलाय ना, तो सगळा माज आज मी या घराच्या दारातच त्याचा काढणार. बघ. आणि मी आहेच तुझ्या मदतीला. ऑलवेज. वाह, अभ्यास जोरदार चाललाय. छान चाललाय बाबा. दीपू पण खूप मदत करते ना, त्यामुळे सगळं सोपं झालंय. काय ग, मालती कुठे गेली? काय ग मालती, दारात का उभी आहेस अशी? या आत ये. जयश्रीताई, या या आत या ना, या. बसा. दीदी, ताईंसाठी पाणी आण. आणते. नाही चला, का पाणी नकोय मला. सर, मी हात जोडते तुमच्यासमोर. माझ्या मित्राला माफ करा. जयश्रीताई, या विषयावर मला काही बोलायचं नाही. कसं आहे, मी तुमच्या मुलाला माझी इच्छा नसतानाही एक संधी दिली. त्याच्यात जर सुधारणा झाली, त्याच्यामध्ये काही चांगला बदल झाला तर मग बघू पुढे काय करायचं ते. सर, मला मान्य आहे, त्यांनी हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलंय. पण सर, तो बदलण्याचा खूप प्रयत्न करतोय. आणि सर, त्याच्या प्रेमासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. म्हणून तर त्यांनी आता पिझ्झा शॉप मध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी पत्करली आहे. पण साळगावकर हे असं का करतात? कारण त्यांनी बँकेची नोकरी सोडली आहे ना, आणि त्याला देशपांडे सरांचं मन जिंकायचं आहे ना, म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली आहे. हो, पण ते एवढं शिकले तर त्यांना चांगली नोकरी मिळेल. हो शलाका, त्याला खूप चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, पण त्याच्याकडे तेवढा वेळ नाहीये ना ग. सरांनी त्याला 1 आठवड्याची मुदत दिली, त्यामुळे त्याला ही नोकरी पत्करावी लागली. सर, मला त्याचे हाल नाही बघू होत आहेत. तुम्ही त्याला माफ करा ना. सर, आम्ही त्याला कितीही सांगितलं ना की ही नोकरी नको करूस, तरी तो आमचं ऐकणार नाहीये. कारण आम्हाला माहितीये तो फक्त तुमचं ऐकतो. कसं आहे, माणसामध्ये बदल हा तात्पुरता असतो ताई, पण माणसाची प्रकृती असते ना, ती कधी बदलत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या मुलाची गुंड प्रवृत्ती आहे, आणि ती कधी बदलेल असं मला नाही वाटत.
काही दिवस सज्जन माणसासारखं वागल्याने आतमध्ये असलेली गुंड प्रवृत्ती बदलत नाही, कमी होत नाही. कधी ना कधी ती उसळी मारणारच. आणि कसं आहे, मी त्याला दिलेल्या मुदतीतले 4 दिवस उरलेत. त्याला संधी दिली आहे मी. त्याला माफ करणं मला जमेल की नाही मला माहित नाही. अहो का अंत बघताय? तुमचं बोलणं मनावर घेतलंय ना त्यांनी, आणि तो प्रयत्न करतोय ना तसे. मग एवढं करून सुद्धा जर तुमचं समाधान होणार नसेल तर, आणि तुम्ही माफ करणार नसाल तर सगळ्याला काय अर्थ आहे मला सांगा बरं. माझीही फसवणूक केली त्याला तरी काय अर्थ होता मालती? नाही, एक आई म्हणून तुम्हाला किती त्रास होतोय म्हणजे कळतंय मला. पण मला फक्त तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची मुलगी मुक्ता उद्या समजा जाऊन एखाद्या गुंडाच्या प्रेमात पडली, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण तो मारामाऱ्या करून, हिंसा करून, लोकांना धमकावून पैसे मिळवतो. अशा माणसाच्या हातात तुम्ही तुमच्या मुलीचा हात द्याल का? तुम्ही उत्तर दिलं नाही आता सगळं आलं की. आता तुमच्या मुलाला माफ करा म्हणून तुम्ही माझ्याकडे हात जोडले, आता दीपूचा बाप म्हणून मी पुन्हा तुमच्याकडे हात जोडतो. हा विषय घेऊन पुन्हा माझ्याकडे येऊ नका. खूप हाल होत आहे तो माझ्या इंद्राचे. मुक्ता, मुक्ता, अगं काय झालं? दादू, दादू, तू हे काय करतोय? काय आहे? इंदिरा, अरे बाळा, एक काय आहे? मुक्ता, आई कुठे? आई देशपांडे सरांकडे गेले. ते सगळं सोड, तू चल. इंदिरा, आत ये रे बाबा, बघवत नाही तुला असं. नाही बाबू काका, मी खूप सारी वचनं देऊन घराबाहेर पडलोय. आता ती सगळी वचनं पूर्ण करूनच मी घरात येईन. दादू, ते वचन वगैरे सोड ना यार, प्लीज चल ना. मुक्ता, तुला आवडेल तुझा दादू हारला तर? मग मी आत्ता आत नाही येऊ शकत मुक्ता. अय्या भाऊजी, तुम्ही तुम्ही फन पिझ्झा मधून पिझ्झा ऑर्डर केला होता? लोकांच्या दारात जाऊन माऱ्या करून पैसे कमवणारा मुलगा आज लोकांच्या दारात पिझ्झा डिलिव्हरी करतोय. सानू, यालाच म्हणतात कर्माची फळं. हो ना बेबू. आणि भाऊजी, गुंडाची कामं केली आणि पडून पडून प्रेमात पडलात तर कुणाच्या? त्या दीपूच्या. स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलीये. तुमचा पिझ्झा
भाऊजी, तुम्ही आता इथे डिलिव्हरी बॉय म्हणून आलात आणि आम्ही कस्टमर आहोत, तर जोपर्यंत आम्ही हा पिझ्झा घेणार नाही तोपर्यंत शांतपणे असंच इथे उभं राहायचं. सानिका, कार्तिक, का छळताय तुम्ही दादूला? दादू दादू तू जा ना. हे ना, हे लोक मुद्दाम करताय ते सगळं. हो ना, जा जा भाऊजी, जा तुम्ही. हा, फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जर आत्ता इथून निघून गेलात ना तर तुमच्या कंपनीमध्ये काम व्यवस्थित नाही करत अशी मी कंप्लेंट देऊ शकते. त्यामुळे काय होईल माहितीये का? अरे नोकरी जाईल तुझी. हे काय, तुम्ही खूप लेट केलात. 30 मिनिटात डिलिव्हरी असं प्रॉमिस केलंय ना तुमच्या कंपनीने. पिझ्झा मी वेळेतच आणला होता सानिका. तुम्ही असे बोलत बसलात म्हणून वेळ गेला. अच्छा, म्हणजे ह्यामध्ये आमचीच चूक आहे का? ओरेगानो कुठे? त्या बॉक्सच्या आत आहे, नीट चेक करा. अरे हा तर पिझ्झा आपण मागवला पण नव्हता, ही वेगळी ऑर्डर आहे. हो बेबू, हा तोच पिझ्झा आहे जो तुम्ही ऑर्डर केलाय. हो तर रिसिप्ट बघा. बिल हवंय, देतो. 500 रुपये फक्त. हे घे. बघत काय बसलाय, घ्या ना. थँक्यू. आणि डिलिव्हरी बॉय टिप पण देतो ना. ठीक आहे, टिप. हे पैसे तू तुझ्याकडे नीट ठेव कार्तिक. आठवतंय बाबा काय म्हणायचे? पैशांचा वापर नेहमी जपून करायचा. तू लहान होतास पण इतकाही लहान नव्हतास कार्तिक की तुला हे कळणार नाही. ठीक आहे, नको तर राहू देत. कार्तिक, तुझ्याकडे गाडीत पेट्रोल टाकायला पण कधी कधी पैसे नसतात. हे पैसे तू त्यासाठी वापर आणि पैशांचा उपयोग जरा नीट कर कार्तिक. कार्तिक, तू पैशांचा आदर केला नाहीस तर पैसे तुझा आदर कधीच करणार नाही. अशी पैशांची उधळपट्टी करणं बंद कर. जपून वापर तो पैसा. तुझ्या वाईट वेळेला तुलाच कामी येईल. हे काय भाऊजी, तुम्हाला पिझ्झा पण देता येत नाही? माझा पिझ्झा पाडलात तुम्ही? इट्स ओके मॅडम. फन पिझ्झा तुम्हाला नवा पिझ्झा डिलिव्हर करतील, कारण आम्ही पिझ्झा सोबत प्रेमातही विश्वास ठेवतो. फन पिझ्झा पिझ्झा प्रेमाने बनवतो, प्रेमाने कस्टमर पर्यंत डिलिव्हर करतो आणि कस्टमर सुद्धा प्रेमानेच तो पिझ्झा खातात. ए नकोय आम्हाला तुमचा पिझ्झा. ठीक आहे, मुक्ता आज चल. आज चल. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, नका येऊ इथे, तुमचा अपमान होईल.
मी तुम्हाला असं नाही बघू शकत इंद्राजी. मॅडम, तुम्ही हे सगळं एवढं काही मनावर नका घेऊ. मी नाही घेतलंय मनावर. हो, मग माझ्या डोळ्यात बघून सांगा की ते जे काही बोलले ना त्याचं वाईट नाही वाटलं तुम्हाला. सांगा. आता हे सगळं ना बास करा तुम्ही, खरंच बास करा. ती मान्य आहे मला, हे सगळं तुम्ही आपल्यासाठी करताय, आपल्या प्रेमासाठी करताय, पण याचा अर्थ असं नाही की कधी कोणी येईल आणि तुमचा अपमान करेल, तुम्हाला ही अशी वागणूक देईल. तो त्या तुमचा तो ओनर, तो पण कसा बोलत होता तुमच्याशी, आणि आता ताई आणि कार्तिक. काय करू मॅडम? जर कोणी माझा अपमान केला, कोणी माझ्याशी चुकीचं वागलं म्हणून मी काही रिॲक्ट झालो, त्यांना जर काही उलटून बोललो तर कामावरून काढून टाकतील मला. मी इंद्राजींवर प्रेम केलंय आणि माझे इंद्राजी असे कधीच नव्हते. जो माणूस योग्य वेळी योग्य बाजू घेईल, जिथे अन्याय होत असेल ना तिथे तो आवाज उठवेल, असे आहेत माझे इंद्राजी. ह्या माणसाला मी नाही ओळखत. मी नाही बघू शकत तुम्ही. मी निघते, मला उशीर होतो. मॅडम, ए चल निघ, नाही मिळणार तुला पैसे. ऐकू येत नाही का रे? चल निघ. उशीर केलास ना माझा पिझ्झा आणायला, आता नाही मिळणार तुला पैसे. सर, मॅडम ऐका ना, मी मध्ये पाऊस लागला म्हणून फक्त 5 मिनिट आडोशाला थांबलो होतो आणि तुमचा फोन आला की तसाच निघालो. अगदी भिजत आलोय मी बाईकवर. बघा. काय उपकार केलेस खरे आमच्यावर? उशीर झाला आणि बिलाचे पैसे मागतोयस. चल निघ. हो, असं काय करतायत तुम्ही? नुकसान करताय माझं. मी हल्लीच नोकरीला लागलो. 5 मिनिटं उशिराने येऊन तू आमचं नुकसान केलंस आणि त्याचं काय? आम्हाला किती भूक लागली होती कळत नाही का? मी माफी मागतो तुमची. सॉरी, पण असं पैशांचं नुकसान करू नका प्लीज. ए बाबा निघ ना, कशाला डोकं खातोस? तुम्ही असं काय करताय? तुम्ही माझे पैसे तर देतच नाही आहात, वरून माझी तक्रार केली मी फक्त 5 मिनिटं उशिरा आलो म्हणून. ते पाऊस येत होता. खड्ड्यात गेला तुझा पिझ्झा. चल निघ. अरे सर, मॅडम ऐका ना, मी दीदी, कापडी पिशवी दे गा. हो देते. हे घे. हा दे. चल निघायचं. आई, साळगावकरला भेटायचं म्हणून किती उत्सुक आहे बघितलंस का? अगं बघ ना, कळी किती खुलली आहे. आज कुठं जाणार आहेस हे विचारणार नाही मी, पण जिथं जाणार आहेस तिथंच माझं एक काम आहे. काय काम बाबा? एका व्यक्तीला काहीतरी द्यायचंय. दुचाकी चालवताना हे वापरतात. पावसा पाण्याचं भिजून तो काम करतो, सतत भिजला तर आजारी पडेल, म्हणून आणलाय हा रेनकोट. दे त्याला तो. मी नक्की देईन हा रेनकोट त्यांना. पण बाबा तुम्ही स्वतः घेऊन आलात आणि तेही इंद्राजींसाठी. बघा, तुम्हालाही पटतंय ना, साळगावकर खरंच खूप मेहनत करतोय. हळूहळू तुमचंही मन बदलतंय ना. आता फक्त रेनकोट दिलाय म्हणून हुरळून जायचं कारण नाही. माणुसकीच्या नात्यानं करतोय मी.
दुसरं म्हणजे माझं मन बदलेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. काल पाहिलं त्याला, पावसामध्ये ओला चिंब झाला होता, इजा पोचवायला आला होता. त्याला दे हा रेनकोट. तुम्ही दोघी टेन्शन नका ना घेऊ आता. एक ना एक दिवस बाबा साळगावकरचा स्वीकार करणार आणि ही त्याचीच सुरुवात आहे. खरं